महाराष्ट्राला टीबीचा विळखा. राज्यात 35 दिवसात सापडले 6,000हून अधिक टीबीचे रुग्ण. 11,000 गावांना हाय अलर्ट. भाड्याच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी खुशखबर. 2,640 घरांसाठी अर्ज करण्यास 15 दिवस मुदतवाढ. मुदतवाढीमुळे 15 मे रोजीची सोडत लांबणीवर. अकरावीच्या प्रवेशासाठी यंदा 5 फेऱ्या होणार. पहिल्या 3 फेऱ्यानंतर मुलींसाठी विशेष फेरी. शालेय शिक्षण विभागाचा निर्णय. तर 15 जुलैपासून वर्ग सुरू होणार. नाशिक धर्मांतर प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय कनेक्शन. प्रकरणाचे धागेदोरे थेट मलेशियापर्यंत असल्याचा सरकारी वकील अजय मिसाळ यांचा कोर्टात दावा. पीडितेला नाव बदलून मलेशियात पाठवण्याचा कट. विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदेंचा नवा डाव. निवडणुकीच्या रिंगणामध्ये 10वा उमेदवार उतरवणार. सूत्रांची झी 24 तासला माहिती. शिंदेंच्या भूमिकेमुळे ठाकरेंची शिवसेना गॅसवर. विधान परिषदेसाठी भाजपत वेगवान घडामोडी. 30 एप्रिलला भाजपची यादी येणार. 14 नावांवर अंतिम टप्प्यात चर्चा. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. राजकारणातल्या किंगमेकर बनण्याची स्वप्न पाहत होता मनोहर मामा. 50 आमदारांचा पाठिंबा गोळा करून भक्त नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याचा केला होता निर्धार. भोंदू अशोक खरातचा मुक्काम पोलीस कोठडीतच. खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी. लॉकरमधल्या 2 कोऱ्या चेकमुळे गूढ वाढलं. परतवाडामधल्या तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आरोपींची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी होणार. श्रीरामपूरमधल्या भोंदू गणेश शिंदेला बेड्या. आजार बरा करण्याच्या नावाखाली पीडित महिलेची लूट. शिवाजी कोण होता पुस्तकावर बंदीसाठी आमदार संजय गायकवाड आग्रही. गोविंद पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची अजब मागणी. 2019 मध्ये सरकारी अधिकाऱ्यांवर चिखलफेक प्रकरणात मंत्री नितेश राणे दोषी. कोर्टाकडून 1 महिन्याची कारावासाची शिक्षा. शिक्षेच्या स्थगितीसाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव. डाव्या चळवळीतले कार्यकर्ते आमदार संजय गायकवाडांविरोधात आक्रमक. कोल्हापूरहून निघालेला मोर्चा संजय गायकवाडांच्या बुलढाण्यातल्या घरी धडकणार. नांदेडला हेलिकॉप्टर निर्मितीचा 4,000 कोटीचा कारखाना होणार. अशोक चव्हाणांची पोस्ट. कारखान्याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत मात्र अनभिज्ञ. पुणे स्टेशनजवळ वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरला. सुदैवानं सर्व प्रवासी सुखरूप. अपघाताची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करणार. अपघातानंतर रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू. तापलेल्या विदर्भाला अवकाळीचा इशारा. आजपासून नागपूर, भंडारा, गोंदियासह 6 जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. 50 जवळ पोहोचला पारा. 40 अंशांपर्यंत खाली येणार. महाराष्ट्रासह देशभरात 50 जवळ पारा. उष्णतेच्या लाटेमुळे सर्वसामान्य बेहाल. अमरावती, वर्ध्यात तापमान 46 अंशांवर.